जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहे। का बजेटमध्ये महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवाला कुठल्याही प्रकारचं एक चांगलं पॅकेज आम्हाला अपेक्षित होतं, हे आपल्या महाराष्ट्र शासनाला पूर्ण शेतकऱ्याला मिळेल। शेतकऱ्याला हमी भाव द्यावा, दुधाला हमी भाव द्यावा, योग्य असं रेट द्यावे। काही गोष्टी कांद्याबद्दलचं अनुदान अजून लोकांच्या प्रतीक्षेत आहे, ते अजून मिळालेलं नाही। पीक विमाचा काही ठराविक पीक आहेत, ते सर्व पिकं समाविष्ट करावेत। या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही आमचे जिल्हा काँग्रेसचे दोन्ही अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, नंदकुमार पवार साहेब, आमचे सर्व सहकाऱ्यांनी आज इथं आम्ही आंदोलन केलं आहे। याच्या पुढचं दिशा आम्ही माननीय आदरणीय सुशीलकुमार शिंदे, आदरणीय खासदार प्रणित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठरवू आणि पुढचं नियोजन आणि करू आणि याच्या पुढे मोठं आंदोलन करण्याचं आमचं नियोजन आहे।